आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अंजली दमानिया, ज्यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत एक्स पोस्टवर, त्यांनी त्या संदर्भातले पुरावे सुद्धा दिलेले आहेत। त्या स्वतः अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अंजलीताई, खरं तर तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्याचे पुरावे सुद्धा तुम्ही दिलेले आहेत। इतकं गंभीर जर असेल, म्हणजे आर्थिक सख्य इतकं असेल, तर मग वैयक्तिक सख्य किती असेल, तुम्हाला काय वाटतं? नाही, खरं तर हाच प्रश्न आहे. कारण आज आपण बघतोय जी दहशत या सगळ्या राजकारण्यांनी करून ठेवली आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये. हं, सगळ्यात वाईट परिस्थिती बीडची आहे आणि ही बीडची परिस्थिती आज नाहीये. अगदी 2012 मध्ये जेव्हा मी तिथे खूप मोठ्या प्रमाणावर काम करत होते, हं, जेव्हा जालन्यातल्या टोपेंविरुद्ध लढत होते, सुरेश धस विरुद्ध लढत होते, तेव्हा ती इतकी वाईट नव्हती. पण आता अतिशय ती गंभीर होत चालली आहे आणि मला असं कुठेतरी वाटायला लागलंय, की हे आता थांबवायला हवं. आणि स्पेशली काय झालं, की जेव्हा मी हं. संतोष देशमुखांचे जे पिक्चर्स जेव्हा हो, बघितले, तेव्हा सगळ्यांचाच आपला जीव हळहळला, की ही माणसं कशी असू शकतात? इतकी इतकी क्रूरता यांच्यात कुठून आली? आणि ही जी दहशत हे निर्माण करताय, हं. यातनं आपण कुठे नेणार आहे आपल्या महाराष्ट्राला? आणि हेच जर म्हणजे सामान्य लोकांनी जगायचं कसं? मला आधी अनेक लोकांनी सांगितलं होतं, की तिथे बीडमध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत आहे, की एखादा समजा कपल चाललं असलं रस्त्यात आणि बाईच देखणी असली, तर बाईला सुद्धा उचललं जातं. आणि हे मी ऐकून बरं. होते. बऱ्याच वेळा मला अनेक लोकांनी सांगितलं होतं. पण इतकी निर्घृण हत्या कोणी कोणाची करू शकतं, हे बघून मी अक्षरशः हादरले आणि ठरवलं, की आपण याच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे, लढलं पाहिजे. सगळ्या चांगल्या लोकांनी बीडमध्ये जाऊन लढायला हवं. तर आता आपण 28 तारखेला मी देखील तिथे जाणार आहे हं, आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, की आपण फॅक्ट्सनी हे कसे एकत्र आहेत. कारण सगळेच जण म्हणतात, "अहो, ते त्यांचे हं, कार्यकर्ते असू शकतील, पण त्यांचं सख्य आहे कशावरून?" तर आपल्या लोकांना दाखवून द्यायला पाहिजे, की हं. त्यांचं सख्य कसं आहे आणि काय आहे. तर आज जे मी काढलं होतं आधी, त्यांचे 2 कंपनीज जगमित्र शुगर्स आणि ही आत्ताची व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज, हं, इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या 2 कंपन्या आहेत. त्याच्यात आधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघंही डायरेक्टर होते. हं. आणि आज पण राजश्री धनंजय मुंडे या त्याच्या आज देखील डायरेक्टर्स आहेत. मग बरं. याच्यावर प्रश्न विचारला असता, की हां, ठीक आहे, ते आधी डायरेक्टर होते, आता नाहीयेत, मग पुढे काय? म्हणून हं, मी त्याची सगळी जेव्हा पाळंमुळं खोदत होते, तेव्हा मला हे दिसलं, की त्यांच्या जे ही जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे, ती पूस नावाच्या एका गावात आहे, जे अंबाजोगाई बरं, तालुक्यात बीडला आहे. बरं. तर त्याची मी डिजिटली महाबुलेकवरनं वेबसाईटवरनं हं, आधी हं, त्याचे सातबारे बघितले. हं. आणि डिजिटली हे डाउनलोड करून बघितले, तेव्हा मला सुद्धा धक्का बसला, की ह्याच्यात त्या दोघांचंही म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची सरळ-सरळ दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यात आहेत. हं. म्हणजे याच्यावरनं आपल्याला दिसतंय, की त्यांचे व्यवहार पूर्णपणे एकत्र होते. मग ते कंपन्यांचे असो, हो. त्यांच्या जमिनींचे असो किंवा त्यांच्या दहशतीचे असो. कारण त्यांचे अनेक व्हिडिओज, अनेक चित्र. एवढंच नाही, मला काही लोकांनी, बीडच्या लोकांनी ऊसवरनं मला फोन आले. हं. मला इतर एका गावातल्या एका बाईचा फोन आला, एका बरं, माणसाचा फोन बरं, आला, की माझ्या आईला देखील यांनी उचलून जेलमध्ये टाकलं होतं. बरं. आणि हे जेव्हा मी ऐकलं ना, असं वाटतं हे लढणं अतिशय गरजेचं आहे. हं. आणि आपण सगळेजण 28 तारखेला मी तर नक्कीच पोहोचणार आहे. बरं. आपणही यावं अशी विनंती आहे. बरं अंजलीताई, एक आणखी प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो, म्हणजे तुम्ही स्वतः सामाजिक कार्य करताय, तुम्ही राजकारणात सुद्धा काम केलेलं आहे। राजकीय वरदहस्ताशिवाय इतकी दहशत माजवणं आणि इतक्या क्रूरपणे शक्य आहे का हो? नाही, शक्यच नाहीये. कारण तिकडची लोकं सांगतात, तिथले अधिकारी सांगतात, तिचे जे पोलीस होते आधीचे, ते हं, सांगतात. एका पोलिसाने तर त्याच्यावर पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, की हा व्यक्ती जो आहे आणि याच्यासारखे जे हं. त्यांचे इतर लोकं आहेत, ते कैलाश फडसारखे, जे अगदी उघडपणे बरं. पिस्तुलांच्या गोळ्या हो, झाडतानाचे व्हिडिओज बाहेर आले. तो व्हिडिओ देखील मी ट्वीट केला. तो तिथले आत्ताचे जे नवीन एस-पी आहेत नवनीत कवत यांच्याकडे हो, पण मी पाठवला, की याच्याकडे पिस्तुलाचं लायसन्स तरी आहे का? हो. आणि यांच्याकडे कुठून आला? म्हणजे आज जर आपण बघितलं, मी ना यांची पूर्ण कराडांची पूर्णच्या पूर्ण माझ्याकडे डिटेल्स आहेत, बरं. की यांच्यावर एकूण आतापर्यंत गुन्हे किती दाखल आहेत. हो. त्याच्यापैकी गंभीर गुन्हे म्हणजे 3/25 चा जो गुन्हा आहे, बरं. आर्म्स ॲक्ट प्रमाणे, अच्छा. त्या बरं, बरं. यांच्याकडे अम्युनेशन जे आहे,
लायसन्स नसलेलं, ते हे सगळे जे मोठे मोठे त्यांच्यावर गुन्हे आहेत, याच्यावर मी जरा चौकशी करायला सुरुवात केली. मग मला कळतंय की बीडमध्ये 1281 लोकांकडे पिस्तुलाचं लायसन्स आहे बर. आणि अशी कित्येक पिस्तुलं असतील ज्याचं लायसन्स नाहीये. मग हवेत गोळीबार करायचा, दहशत निर्माण करायची, मतदान हवं तसं झुकवायचं, ही काही लोकशाही आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो ना. नाही, खरं आहे अंजलीताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर आर्म्स ऍक्ट तुम्ही जो म्हणताय, जर बेकायदेशीर हत्यारं जर बीडमध्ये असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे असं म्हणावं लागेल. बरं, तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधांविषयी बोललेला आहात. नेमकं काय इतकी दहशत कशासाठी पसरवली जाते? दहशत पसरवून साध्य काय होणार आहे? साध्य करायचं काय? नाही, सगळंच साध्य करायचंय. त्यांना मतही पाहिजे. तिथे एकदा निवडून आलं, तिथलं पालकमंत्री झालं, की पोलीस आपल्या खिशात, यंत्रणा आपल्या खिशात, कलेक्टर आपल्या खिशात. मला तर कोणाला प्रश्न विचारावासा वाटतो, की तिथे जे अविनाश पाठक नावाचे जे कलेक्टर जे आता 1 महिन्याच्या रजेवर आहेत, ते 13 वर्ष बीडमध्ये काय करतायत? म्हणजे एखाद्याची बदली 3 वर्षांनी तर नक्कीच होते, दुसऱ्या जिल्ह्यात होते. पण अविनाश पाठक हे आतापर्यंत 13 वर्ष झाले बीडमध्येच स्थायिक झाल्यासारखे ते तिथे राहतायत. एवढंच नाही, तिथल्या सगळे पोलीस स्टेशन मधल्या कुठल्याही पोलिसात हिंमत नाहीये की ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे विरुद्ध एक FIR सुद्धा रजिस्टर करतील. ते अवादा नावाच्या ज्या कंपनीने एक एक्सटॉर्शनचा जो गुन्हा हो. वाल्मिक कराडवर केलाय, तो फक्त त्यांनी अगदी नाईलाजास्तोवर केला, कारण अवादा कंपनी अगदी सेंटर पर्यंत पोहोचली होती आणि त्या दबावाने तो गुन्हा दाखल केला गेला. बर. नाहीतर कुठल्याही पोलिसाची हिंमत नाहीये. आता आपण व्हिडिओज देखील बघितलेत की ते राजेश पाटील नावाचे व्यक्ती ज्या हो. सुदर्शन घुले बरोबर कसे रेस्टॉरंटमध्ये बसून PSI आहेत. गप्पा मारतात. तर हे सगळं चित्र इतकं भयानक आहे हो. की याच्या विरुद्ध आता जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हा लढा देणं गरजेचं आहे. अंजलीताई, तुम्ही खूप लक्ष घालून खरं तर या प्रकरणांकडे बघताय, म्हणून हा प्रश्न तुम्हालाही विचारायचा. आतापर्यंत बऱ्याच जणांनी असं म्हटलंय की तो जो गुन्हा ज्या कंपनीनं, अवादा या कंपनीनं दाखल केलाय खंडणी संदर्भातला, त्या गुन्ह्याचा आणि या खून गुन्ह्याचा संबंध असू शकतो. कारण 4 दिवसापूर्वी खंडणी मागितली गेली होती, त्यावेळी सरपंच तिथे गेले होते, मारहाण झाली होती. सरपंच देशमुख जे आता नाही आहेत ते गेले होते आणि त्यानंतर 4 दिवसांनी त्यांचा खून झालाय. या दोन्हीचा संबंध असू शकतो असं तुम्हालाही वाटतंय? तुम्हाला सुद्धा ते डॉट्स जोडता येत आहेत? नाही, नाही, प्रश्नच नाही. याच्यात कुठेतरी संबंध नक्कीच आहेत. कारण 7 जणांची नावं त्या खुनाच्या संदर्भात होती. पण अजून एक व्यक्ती असा होता ज्याच्या सांगण्यावरनं हे होतं आणि याचं सगळ्यात मोठी लिंक जर कोणी दिली असेल तर ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःनी अधिवेशनाच्या भाषणात दिली आहे. ते म्हणाले, मकोका आम्ही लावणार आणि वाल्मिक कराडवर जे त्यांनी वक्तव्य केलं की एका गुन्ह्यात त्यांचा सरळ सरळ हे आहेच, हात आहे हे स्पष्ट आहे, पण या गुन्ह्यात जरी त्यांचा हात असला तरी त्यांच्यावर कारवाई होणार आणि मकोका लावणार. हे मकोका का म्हणाले असतील? कारण ह्याच्यात फोनवरनं डिरेक्शन्स दिल्या गेल्यात असं जे आहे, याच्यामुळे तसा संदर्भ त्यांनी दिला असेल असं मला वाटतंय. पण आत्ताच्या घटकेला आपल्याला माहितीये की संतोष देशमुख यांची जेव्हा त्या अवादा कंपनीत जी मारामारी झाली होती, हो. तेव्हा त्यांना बोलवल्यामुळे ते गेले हो. होते हो. आणि त्या मारामारीत प्रतीक घुले या नावाच्या व्यक्तीला त्यांनी बराच सोप दिला होता आणि हा व्हिडिओ त्यांनी, मला वाटतं, स्टेटसवर त्यांनी स्वतः ठेवल्यामुळे त्या रागाच्या भरात की त्यांच्या विरुद्ध बदला घ्यायचा आहे म्हणून इतकी क्रूर, इतकी इतकी क्रूरपणे त्यांची हत्या केली गेली. ही माणसं नाही, हे हैवाण आहेत. बरं, धन्यवाद अंजलीताई. तुम्ही पुढारी न्यूजची ही सविस्तर बातचीत केलीत आणि तुम्ही काही पुरावे सुद्धा X या समाज माध्यमावर मांडलेले आहेत. धन्यवाद पुढारी न्यूजची बातचीत केल्याबद्दल.